पुण्यामध्ये हा डीजे सुरू आहे। डीजेच्या तालावर ही तरुणाई थिरकताना दिसते। पोलिसांकडून या मिरवणुका लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, कारण गेल्या अनेक तासांपासून या मिरवणुका सुरू आहेत आणि त्यामुळे मिरवणुका लवकर संपाव्यात यासाठी प्रयत्न देखील होताना दिसतात। पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने पोलीस देखील गेल्या अनेक तासांपासून या ठिकाणी काम करत आहेत, सज्ज आहेत। त्यांचा सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। तर पुण्यातील मुख्य रस्त्यावरील गणेश विसर्जन मिरवणूक अजूनही सुरूच आहे। अलका चौकातून आतापर्यंत 125च्या वर मंडळ मार्गस्थ झालेली आहेत। लक्ष्मी रोडवरील पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीचे प्रामुख्याने 3 टप्पे पडतात। पहिल्या टप्प्यात मानाची मंडळ पारंपरिक वाद्य वाजवत जातात, तर दगडूशेठ, भाऊ रंगारी, बाबू गेणू, अखिल मंडई यांचे विद्युत रोषणाईने नटलेले भव्य दिव्य नेत्रदीपक महारथ हे रात्रीच्या मिरवणुकीचं खास आकर्षण ठरतात। आणि सध्या अजूनही पुण्यामध्ये हेच वातावरण पाहायला मिळतं। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत कुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। चंद्रकांत, गेल्या अनेक तासांपासून या मिरवणुका सुरू आहेत, अजूनही पुणेकरांमध्ये तोच उत्साह पाहायला मिळतोय। बरोबर आहे, बरोबर। काल सकाळी 9:30 वाजता ही मिरवणूक सुरू झाली होती। आता 10 वाजलेले आहेत, म्हणजे 24 तास उलटून गेले, 24.5 तास झाले तरी मिरवणूक सुरूच आहे। म्हणजे आपल्याला माहिती आहे सकाळच्या टप्प्यात सगळी मानाची मंडळं असतात, नंतर रात्री विद्युत रोषणाई, लाइटिंग, रथ वगैरे, आणि सकाळच्या पारी ही सगळी डीजेवाली मंडळी अलका चौक शब्दशः दणदणून कर्णकर आवाजाने दणदणून सोडतात। त्याची सगळे इकडे लक्ष्मी रोड, कुंटेकर रोड, केळकर रोड आणि टिळक रोड असे 4ही मार्गाने सगळी मंडळी इथं एकत्र येत आहेत आणि पुढे मार्गस्थ होत आहेत। साधारण आतापर्यंत 125च्या वर मंडळ मार्गस्थ आली। साधारण दुपारपर्यंत ह्या मुख्य रस्त्यावरून साधारण 200, 250, 300 मंडळ जाणं अपेक्षित आहे। पूर्ण पुणे शहरात आणि परिसरात 2,500-3,000 हजार मंडळ आहेत, पण ही मिरवणूक साधारण दुपारी 2-2:30 पर्यंत चालते, कधी कधी 4ही वाजतात। आज माहीत नाही किती वाजतील। पोलिसांनी खरं तर यावेळेस वेळ निश्चित करून दिलं ते मानाच्या मंडळांना, ती सगळी वेळेत काही थोडंफार 1-2 तासाचा फरक झाला। पण रात्री दोन्ही याला बंदी 12 नंतर डीजे वाजवायला बंदी झाल्यानंतर ही मंडळी डीजेवाली मंडळी शांत राहिली आणि सकाळ होताच पुन्हा त्यांनी त्याचं दणदणाट सुरू केलं आणि आपण अलका चौकात पाहू शकतो। ही सगळी उपनगरातली मंडळं अगदी दणदणाट सुरू आहे आणि अलका चौकचे आज ध्वनी प्रदूषण पातळी जर चेक केली तर निश्चितच ओलांडले गेलेले असेल। हे आज नाही, अनेक वर्षे असंच सुरू आहे। म्हणजे एकीकडे प्रयत्न झाला डीजे मुक्त हा गणेशोत्सव करण्याचा, आपण अलका चौक बघतो दणदणाट अगदी जोरात सुरू आहे। फुलांजोर तरुणाई रात्रभर नाचून आताही सकाळी नाचतात, सगळे दुपारी 2 वाजेपर्यंत तरी अंदाजे मिरवणूक चालेल किमान, असे तर सध्याचा अंदाज आहे। त्यामुळं पुण्याची दरवर्षी मिरवणूक यंदाही असं वाटलं होतं वेळेत संपेल, पण ती कुठेही अशी चिन्ह दिसत नाही। म्हणून आज दणदणाट आपल्याला अलका चौकात एकाच मंडळ येतात आणि तरुणाई त्याच्यावर अशी देव शिवून नाचते। सकाळी 6 पासून पहाटे 5 पासून ध्वनी प्रदूषण मर्यादा उठून घ्यापासून तसा दणदणाट सुरू आहे अलका चौकात। बॅक टू स्टुडिओ। चंद्रकांत, गेल्या अनेक तासांपासून आपण या मिरवणुका सुरू असल्याचं बघतोच आहे, पण सोबतच अनेक पोलीस आहेत किंवा कर्मचारी आहेत जे अनेक तासांपासून या ठिकाणी काम करतात। त्यांच्याकडे देखील त्यांची देखील आता कसब लागणार आहे, कारण या मिरवणुका लवकरात लवकर संपाव्यात। सोबतच या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडून यासाठी त्यांच्याकडनं लक्ष ठेवलं जात आहे। निश्चितच पोलिसांकडे प्रयत्न सुरू आहे। समोर बघू शकतो पोलिसांनी ज्यांना यावेळेस पहिल्यांदा स्टॉल लावले, खास होते, आताही ॲडिशनल छान मांडून आहेत। त्यांचा प्रयत्न आहे मिरवणूक वेळेत संपावी, पण सध्या तरी काही चिन्ह दिसत नाही। पोलिसांसमोर ही मंडळी गणेशोत्सव निर्बंधमुक्त असावा, काय हरकत नाही। बघायची भूमिका घेतात, तर कोणी दाखवलं आहेत। या वैशिष्ट्यमय पुणे गणेशोत्सव म्हणून तिन्ही वर्गातले म्हणजे सकाळी सुरू होतं त्यावेळेस पारंपरिक, नंतर संध्याकाळी रोषणाई आणि तरुणाई सकाळच्या
हो नक्कीच चंद्रकांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर पुण्यामधल्या मिरवणुका तासनतास सुरू असतात. आज दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत या मिरवणुका सुरू राहतील असं देखील अंदाज आहे, कारण अनेक बाप्पांचं विसर्जन होणं अद्याप बाकी आहे. त्यामुळे या मिरवणुका लवकरात लवकर संपाव्यात यासाठी प्रशासनाकडून देखील प्रयत्न केले जातात. गेल्या अनेक तासांपासून या ठिकाणी पोलीस कर्मचारी देखील तैनात आहेत.